हॅलो एव्हरीवन, कसे आहात सगळे? वेलकम टू आवर चॅनल. आत्ता मी हा सेकंड पार्ट पोस्ट करते निहिरच्या बड्डेचा. जर तुम्ही पहिला पार्ट पाहिला नसेल तर प्लीज आमच्या चॅनलला एकदा व्हिजिट करा आणि पहिला पार्ट नक्की बघा, म्हणजे तुम्हाला सेकंड पार्ट पण बघायला अजून मजा येईल. चला तर मग पाहूया निहिरच्या बड्डेची धमाल. फर्स्ट पार्टमध्ये तर मी सांगितलेलंच होतं आणि तुम्ही बघितलंच की आम्ही डेकोरेशन वगैरे कसं केलं, बड्डेचं दिवसभर आम्ही काय काय केलं ते. आणि आत्ता डेकोरेशन रेडी आहे आणि निहिरचे एक फ्रेंड्स येत आहेत आणि फ्रेंड्स आता बसले. तर आता एक जण आम्ही औक्षण करून घेतो आहे निहिरला. मी, मामी, आजी, आम्ही सगळेजण वन बाय वन औक्षण करून घेऊ त्याला आणि मग नंतर केक कटिंग होईल. मुलं फारच एक्सायटेड आहेत, तुम्ही बघूच शकता. सगळ्यांना दम नाही निघत आहे की कधी औक्षण होतं आणि कधी आम्ही केक कट करू, असं झालं सगळ्यांना. सो लेट्स सी, बघूया आता. आणि येस, बड्डेचा केक आला आहे आणि तुम्ही बघूच शकता. आम्ही सांगितल्याप्रमाणे आम्ही स्काय ब्ल्यू, थोडंसं डार्क ब्ल्यू आणि व्हाईट अशा कलरचं कॉम्बिनेशन केलं होतं. तर आम्ही केक पण त्याच कलरला साजेसा असा ऑर्डर केला होता आणि केक खूपच सुंदर दिला आहे त्यांनी. तुम्ही बघूच शकता किती सुंदर दिसतोय तो. आणि आता जास्त नाही मुलांना तात्काळ ठेवणार आहे मी. आता पटकन केक कट करून घेऊयात, म्हणजे सगळ्यांचं जे एक्साइटमेंट आहे ती पूर्ण होईल आणि सगळे शांत बसतील. सो चला केक कट करूया आपण. केक तर कट करून झाला, पण आमच्या आदूला अजून एकदा केक कट करायचा होता आणि केक कट करतच बसायचं होतं, फक्त खेळतच बसायचं होतं. पण मी लगेच केक उचलला, म्हणून आमची रडूबाईला रडू येते आता की केक का उचलला, आणि ते त्याच्यामुळे खात पण नाही आहे आता सगळ्या निहिरच्या फ्रेंड्सला आणि गेस्टला आम्ही खाऊ आणि केक देणार आहेत. सो बसलेच सगळेजण खायला आणि खूप एन्जॉय करतो आहे आम्ही सगळेजणच. मुलांपेक्षा जास्त आम्हाला छान वाटतं की घर असं गच्च भरून आहे, सगळे फ्रेंड्स आहेत निहिरचे, सगळे जवळचे गेस्ट आलेले आहेत आणि घरात एक वेगळ्याच प्रकारची अशी पॉझिटिव्हिटी येते जेव्हा सगळेजण घरामध्ये असतात तेव्हा. खरंच थँक्यू ऑल, तुम्ही आलात आणि त्याच्यामुळे खूप 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 छान वाटलं आम्हाला. सगळ्यांचं खाऊ खाऊन झालं आणि सगळेजण वाट बघत आहेत की आम्हाला तर रिटर्न गिफ्ट्स कधी देणार आहेत. सो चला आता रिटर्न गिफ्ट्स देऊया आपण. एवढी गडबड आहे सगळ्यांची की मला हे मला ते, आणि आम्ही असं छान जसं थीम होती व्हाईट ब्ल्यू आणि त्याचप्रमाणे थोडंसं मुलींसाठी पिंक, नंतर फ्रेंड्स स्काय ब्ल्यू अशाच कलरचे रिटर्न गिफ्ट्स पॅक केलेले आहेत आणि थोडेसे रॅपिंग पण छान केलेलं आहे अट्रॅक्टिव्ह, म्हणजे सगळ्यांना असं मजा येईल चूज करताना. आणि आम्ही असं ठरवलं की तुम्हाला जे हवं ते घ्या. सो सगळ्यांची गडबड आहे की मला हे पाहिजे, मला ते पाहिजे.
आणि सगळ्यांसोबत नीर आणि आदूला तर पाहिजेच पाहिजे, म्हणजे त्यांच्या फ्रेंड्ससाठी त्यांना द्यायचं आहे ते रिटर्न गिफ्ट्स. खूप मजा येते. बघा तुम्ही किती सगळ्यांची गडबड चालू आहे ते. सगळ्यांना रिटर्न गिफ्ट्स खूप आवडलेले आहेत आणि स्पेशली त्याचं रॅपिंग आणि हे सगळं मामाने केलेलं आहे खूप मेहनतीने. थँक्यू मामा, लव यू. आणि आमच्या आदूला सगळ्यांना रिटर्न गिफ्ट्स द्यायचं पण आहे आणि सगळ्यांचे दिला पण पाहिजे, म्हणून आमच्या रडूबाईला थोडंसं रडू येते परत एकदा की सगळ्यांना का दिले आणि मला का नाही दिलं, असं चालू आहे तिचं. सगळे निहीरचे फ्रेंड्स वगैरे गेलेले आहेत, गेस्ट पण गेलेले आहेत जवळपास, आणि आता आम्ही घरचेच उरलो आहे थोडेसे. तर आत्ता आम्ही आनंद घेतो आहे पावभाजीचा. खूप भूक लागली आणि उशीर पण खूप झाला आहे, पण ठीक आहे. बड्डे खूप छान झाला आणि स्पेशली सगळ्यांनी खूप एन्जॉय केलं आणि आम्हीसुद्धा. सो आता त्याचं एक समाधान आहे आणि त्या समाधानाने आम्ही सध्या सगळेजणी पावभाजी फिनिश करणार आहे आता. सो तुम्हाला आमची धमाल कशी वाटली आम्हाला नक्की सांगा. आमचं ड्रेसिंग कसं वाटलं हे पण आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि बड्डेचं सेलिब्रेशन आवडलं असेल तर प्लीज आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू ऑल. हॅव अ ग्रेट डे.